नमस्कार, मी सुजाता तुमचं स्वागत करते मामाई रेसिपीमध्ये। आजची आपली रेसिपी आहे कारवार स्टाईल शेवग्याची शेंग घालून केलेली मुगाची आमटी। चला तर मग करायला सुरू करूया मुगाची आमटी। मुगाची आमटी करता आपल्याला लागणारे हिरवे अख्खे मूग हे भिजवून याला मोड काढून घेतले। सर्वात आधी आपण मूग शिजवून घेऊया। त्याच्याकरता एका कढईमध्ये मोड काढलेले मूग घालून त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला 1-2 कप पाणी घालायचं आहे, कारण त्याच्यात ते मूग शिजायला पाहिजे। थोड्या वेळानंतर मुगाची जी सालं असतात ती वरती फ्लोट होणार, ती आपल्याला काढून घ्यायची आहे। ही काढून आपल्याला वापरायची नाही, ती टाकून द्यायची आहेत। नाहीतर ही त्याच्यामध्ये तशीच ठेवली तर तुमच्या आमटीवर एकदा उकळी आली आमटीला की ती वर तरंगत राहणार, जे चांगलं नाही दिसत आणि खायला पण चांगलं नाही लागत। जसे मूग शिजत जाईल तशी ती सालं वरती फ्लोट होत राहणार। तर जेवढं तुम्हाला पॉसिबल असेल तेवढं ते तुम्ही काढून घ्यायचा। आता याच्यात एक मीडियम साइज टोमॅटो कट करून आपण घालून घ्यायचं आहे। या प्रकारे मी सगळी ही सालं काढून घेतली। ही आपल्याला टाकून द्यायची, ही वापरायची नाही आहेत। टोमॅटो घातल्यानंतर पण जी सालं वरती फ्लोट होत होती ती मी काढून घेतली आहे। मूग शिजलेत का एकदा चेक करूया। हे 90% शिजवायचं आहे आपल्याला, कारण हे अजून आमटीमध्ये परत शिजले जातील, त्याच्यामुळे हे 90%च आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। शेवग्याच्या शेंगा आपल्याला सालं काढून साफ करून घ्यायची आहेत आणि ती धुवून शिजवून घ्यायची आहे। मुगाची आमटी शेवग्याची शेंग घालून ही सिग्नेचर रेसिपी आहे कारवार मेनूमध्ये। म्हणजे तुम्हाला ही रेसिपी लग्नात, पूजेला, गणपतीला ही असणारच आहे प्रत्येक कारवार घरामध्ये। तर ही तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही माझ्या चॅनल मामाई रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। आपण एकदा चेक करून घेऊया शेवग्याच्या शेंगा शिजल्यात का। हे बऱ्यापैकी शिजले आहेत, तर आपण हे काढून घेऊया। आमटीचं वाटण करायला आता आपण मसाला भाजून घेऊया। एका कढईमध्ये तेल घालून तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आपल्याला। त्याच्यानंतर अर्धा इंच आलं तुकडे करून घालून घ्यायचे आहेत। 3 मिरच्या, हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा एक मीडियम साईज आहे आणि त्याच्यानंतर कढीपत्त्याची 4 ते 5 पानं। हे सगळं घालून आपल्याला कांदा एकदम सॉफ्ट आणि ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कांदा छान सॉफ्ट आणि ब्राऊन झाला आहे। आता याच्यामध्ये आपण अर्धा कप ओलं खोबरं घालून आता हे आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। खोबरं छान भाजून झालं आहे। आता याच्यामध्ये आपण ड्राय मसाले ॲड करूया। त्याच्यात आधी आपण हळद घालून घेतो आहे अर्धा चमचा, त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट, त्याच्यानंतर 2.5 चमचे गरम मसाला आहे, हा घरी बनवलेला गरम मसाला आहे। त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून आपण हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया। एकदा मिक्स झाले की गॅस बंद करा आणि हे परत एकदा हलवून घ्या, कारण कढई अजून गरम आहे आणि मसाले ड्राय मसाले घातलेत तर ते त्याच्यामध्ये त्या गरमीमध्येच ते भाजले जातील। भाजलेला मसाला थंड झाला की आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। हा सगळा मसाला घालायचा आहे, थोडं पाणी घालून हे आपल्याला आधी वाटून घ्यायचं आहे। आपला मसाला एकदा वाटून झाला की याच्यामध्ये आपण शिजवलेले जे मूग आहे त्याच्यातले 2 चमचे मूग या वाटणात घालून हे आपल्याला परत एकदा वाटून घ्यायचं आहे आणि एकदम याची बारीक फाईन पेस्ट करायची आहे। याच्याने काय होतं की आपली नॉर्मली जी मुगाची आमटी आहे ना ती थोडी पातळ होते, की त्याला काही बाइंडिंग करता काही नसतं। तर असे मूग वाटून घातले तर त्याला एक चव पण चांगली येते आणि त्याला एक बाइंडिंग पण येतं, थिकनेस येतो थोडा।
तर आपला फायनल स्टेप आहे म्हणजे आमटी बनवायची आहे. त्याच्याकरता आपण आधी एक कढई घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल घालून त्याच्यात आपण राई घालणार आहेत म्हणजे मोहरी घालून ती तडतडायला देणार. ती तडतडली की त्याच्यामध्ये एक चिमूटभर हिंग घालणार आहोत आपण. आता याच्यात एक 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि ती थोडी हलवून आता याच्यामध्ये आपण शिजवलेले मूग घालून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर शिजवलेली शेवग्याची शेंगा पण घालून घेऊन आपण एकदा मिक्स करून घेऊया. वाटण जे केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे की तुम्हाला आमटी कशी पाहिजे, जाड ठेवायची आहे, पातळ ठेवायची आहे, त्या हिशोबाने त्याच्यामध्ये पाणी घालून हे ॲडजस्ट करून घेऊया. एकदा आमटीची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे तशी झाली की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे त्याच्यानंतर आपल्याला उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवल्यानंतर चेक करायचं आहे कारण आपण मूग 90%च कुक केले होते तर ते अजून थोडेसे शिजवून मऊ व्हायला पाहिजे. कारवार स्टाईल मुगाची आमटी शेवग्याचे शेंग घालून रेडी आहे. ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपण ही प्लेट करूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मामाई रेसिपीला. आणि परत भेटू अशाच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ.